नमस्कार. तुम्ही कधी गॅसवरती दिवा ठेवून बघितला आहे का? नसेल बघितला तर हा व्हिडिओ नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत अशा काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या रोजच्या कामामध्ये फायदा तर होईलच, परंतु या ठिकाणी खूप पैशाची बचत होऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे, खूप महत्त्वाची टिप्स जी आहे ती म्हणजे अशा प्रकारच्या पिशवींसाठी. आता आपण काय करतो, बऱ्याचदा दुकानातून असे खूप सारे किराणा सामान आणतात, परंतु काय होतं की जे दुकानदार असतात ते अशा पिशवींना खूप पॅक गाठ मारून अशा पिशवीमध्ये जे सामान असतं ते पॅक करून देतात. परंतु आपण घरी आल्यानंतर ही जी गाठ असते ती खूप पॅक असल्यामुळे आपल्याला ती सुटत देखील नाही आणि अशा वेळेस आपण ही जी पिशवी असते ती फाडून त्यामधलं सामान बाहेर काढतो. परंतु असं बिलकुल करायचं नाही आहे. आपण पिशवीचा रियूज देखील करू शकतो, त्यामुळे पिशवीला बिलकुल फाडायचं नाही आहे, जेणेकरून पिशवी खराब होते. तर आपण अगदी सोप्या पद्धतीने जर ही पॅक गाठ तुम्हाला सोडायची असेल तर एक ट्रिक वापरून आपण ही कितीही पॅक जी गाठ असते प्लास्टिकच्या पिशवीची ती आपण सोडू शकतो. तर बघू शकतात अशा प्रकारची जी दोन टोकं असतात पिशवीचे, त्यापैकी एक टोक आपल्याला ह्या प्रकारे घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला एका साईडने असा पिळा मारून घ्यायचा आहे. एक साईडने असा पिळा मारत जायचा आहे. ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे. आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आणि बघू शकतात अगदी इझी, मी फक्त एकाच हाताने एका बोटानेच ही पूर्ण जी पॅक गाठ आहे ती या ठिकाणी सोडून दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या देखील घरामध्ये जर अशा पिशव्या येत असेल आणि त्याची जर पॅक गाठ बांधलेली असेल आणि ती जर तुम्हाला सुटत नसेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही कितीही पॅक गाठनी एका मिनिटामध्ये अगदी सेकंदामध्येच तुम्ही या ठिकाणी त्या सोडू शकतात. आणि जी पिशवी आहे ती आपण फाडणार आहोत ती बिलकुल फाडण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही. बघू शकतात. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे इस्त्रीसाठी. आता सर्वांच्याच घरी इस्त्री असते, परंतु काय होतं का आपण त्याची जी वायर असते ती अशीच गुंडाळून कशी तरी ठेवतो आणि त्यामुळे काय होतं की त्या वायरला असे जे पीळ पडतो आणि असा जो पीळ पडल्यानंतर त्या ठिकाणी ती वायर अशी तुकडा होतो आणि त्यात ती जी आतली वायर असते ती बाहेर येते आणि आपली जी मेन मोठी जी वायर असते ती खराब होते. परंतु असं होऊ नये, ही वायर जास्त दिवस कशी चालेल या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरून ही जी वायर आहे ती व्यवस्थित इस्त्रीला कशी गुंडाळून ठेवायची ते या ठिकाणी बघणार आहोत. बघू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आता बघू शकतात ज्यावेळेस आपली इस्त्री होऊन आपण ज्यावेळेस इस्त्री ठेवून देतो त्यावेळेस अशा प्रकारे तुम्हाला ती जी वायर आहे ती अशा प्रकारे इस्त्रीला लावून घ्यायची आहे. आता सेम आपण अशा पद्धतीने जर इस्त्रीला वायर लावून ठेवली तर ती जास्त वेळ ती वायर राहत नाही, ती लगेच निघून येतात आणि आपण अशीच कुठेतरी इस्त्री टाकून देतो, ती वायर खराब होते. परंतु एक काम करायचं आहे, आपल्या घरामध्ये असे खूप सारे जुने घड्याळ पडलेले असतात. आता माझ्याकडे देखील लहान मुलाचं असं जे वॉच आहे ते या ठिकाणी फेकून देणार होतो, परंतु मी फेकून न देता त्याचं या ठिकाणी रियूज करणार आहे. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जी वायर आहे त्याला हे वॉच जे असतं ते लावायचं आहे. आता बऱ्याच घरी असे लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे देखील घड्याळ जे असतात, वॉच असतात, ते असेच पडलेले असतात. जुने वॉच झाले की आपण ते फेकून देतो, परंतु फेकून न देता तुम्ही जर अशा पद्धतीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील आणि इस्त्रीची वायर देखील खराब होणार नाही आणि त्यामुळे तुमची खूप मोठी पैशाची या ठिकाणी बचत होऊ शकते. आहे का नाही मजेदार ट्रिक? आणि हो, तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक आवडली ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे गॅसच्या बर्नरसाठी. आता बऱ्याचदा आपण जे गॅसचे बर्नर असतात ते साफ करत नाहीत. आता भरपूर वेळेस काय होतं, रोजच्या कामामुळे स्वयंपाकामुळे त्यावरती खूप सारं तेलकट, चिकट, पिठाचे, तेलाचे डाग यावरती पडतात किंवा दूध उतू गेल्यानंतर देखील हे जे बर्नर आहे ते खराब होतं, त्याला गंज लागतो आणि अशा वेळेस आपण हे बर्नर साफ न केल्याने त्यामुळे आपला जो गॅस आहे तो जास्त लागतो आणि लवकर गॅस आपला संपतो. परंतु या गॅसला जास्त दिवस कसं चालवायचं किंवा आपली टाकी लवकर संपू नये या ठिकाणी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. बघू शकतात या ठिकाणी मी मातीचा दिवा घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला हे जे बर्नर आहे ते अशा पद्धतीने गरम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की आपण हे बर्नर असं गरम दिव्यावरती का करतोय, तर आपल्याला जी पण तेलकट चिकटपणा जो यावरती आलेला आहे तो फक्त या दिव्यानेच निघू शकते. आता बघू शकता एक काळ्या रंगाची एक लेयर यावरती तयार होते आणि त्यामुळे जो तेलकट चिकटपणा असतो, जे होल असतात, जे छिद्रे असतात त्याचे, ते ओपन व्हायला मदत होते. त्यामधली जी घाण असते, डस्ट असते ती जळते, तेलकट चिकटपणा जळतो
असतो आणि त्यामुळे काय होतं की आपलं जे बर्नर आहे जे जास्त दिवस जास्त कमी चालतं ते अगदी फुल चालतं आणि त्यामुळे आपला गॅस देखील वाया जात नाही. जे गॅस लवकर संपतो तर लवकर बिलकुल संपणार नाही. बघू शकता अशा प्रकारे आपण जे बर्नर आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्यावरती जे काळा लेयर आलेला आहे त्यामुळेच आपलं जे बर्नरची वरची जी तेलकट चिकट जी जागा असते ती या ठिकाणी क्लीन होते आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे. बघू शकता अतिशय स्वच्छ हे बर्नर निघालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा तेलकट चिकटपणा यावरती आलेला नाही आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि इतरांना देखील पाठवा.